नमस्कार. आपण ऐकतोय मीच माझ्याशी, डॉक्टर कुमुदताई गोसावी लिखित आत्मकथन. काल आपण ऐकलं होतं की मैत्रिणींना शहरी पत्त्यांवर पत्र पाठवता येत होती. त्याच्यापुढे आज आपण ऐकणार आहोत. या पत्रलेखनात अशी काय जादू होती की पुढे माझ्या मानसपित्याने म्हणजेच सातारच्या ॲडव्होकेट बापूराव सोमणबाबांनी त्यांच्या अंतःसमयी माझी सर्व पत्र उशाशी ठेवलेली गवसली. भरल्या डोळ्यांनी ती ठेव मागून घेतली. त्यांना आलेल्या उत्तरांचा गत आठवाचा आहे हा चिरंतन पत्र ठेवा. पत्रांचा हा आनंद ठेवा माझी प्रिय सखी असिलता म्हणजेच हिमानी सावरकर हिनेही जीवापाड जपलाय. माझी पत्र तिने आपल्या खास शैलीत घरच्यांना नित्य वाचूनही दाखवली आहेत. हे एका भेटीत तिच्या आईंनी म्हणजे सिंधुताई गोडसेंनी मला त्यांच्या हातची अतिशय चवीची साबुदाण्याची खिचडी आग्रहाने खायला देताना सांगितलं होतं. मोठं नवल वाटलं. मनाची मरगळ काढून नवचेतनेने कार्यप्रवण करणारी महाप्रेरणा देतात अशी काही माणसं. माणूस म्हणून जगण्याचा विकास म्हणजेच शिक्षण, जे सहज या प्रेरणा ऊर्जेतून लाभतं. प्रशंसेमागे सत्य, सद्भाव आणि प्रांजळपणा तर हवाच, आणि हेच त्यातून सूचितही झालं, शिकताही आलं. संकल्पित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली शिक्षण काळातच मिळत गेली. अभ्यासाइतकीच मनोरंजनाचीही आवड असल्यामुळे शालेय स्नेहसंमेलनासोबत महाविद्यालयीन अशा संमेलनातून होणारी नाटकं पाहायला जवळून मिळावीत म्हणून ती सुरू होण्याच्या आधी 1-2 तास मोकळ्या मैदानात स्वतःच्याच बसकणावर ताटकळत बसण्याचीही तयारी असायची. शासकीय कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या नाटकात अंमलदार, सदू आणि दादू यात तर आमच्याच राममंदिरात राहणारे दिगंबर गोसावी यांची भूमिका असल्यामुळे परतताना शेजारी राहणाऱ्यांची सोबत मिळण्याचीही सोय व्हायची. नाटकातली त्यांची भूमिका विशेष आवडल्यामुळे सखी सुमनसोबत त्यांचं खास अभिनंदन करण्यासाठी जिना चढून वर जात असताना संवादिनीचे सुरेल स्वर कानी आले. दार उघडत असल्यामुळे आम्ही आत त्यांच्यासमोर जाऊनही स्वरानंदात दंगच. अखेर धिटाईने सुमनने त्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि अभिनंदन केलं. मी तिची री ओढताच त्यांनी एक छोटंसं स्मित देत हात जोडत आमची बोळवणही केली. तिथे उभ्या असताना स्वयंपाकघरातून थालीपीठाचा खमंग सुवास भूक चाळवून गेला. घरी येऊन अक्काला चविष्ट थालीपीठ करायला लावून दोघींनीही त्यावर ताव मारला. अक्काच्या सुग्रणीच्या हातच्या थालीपीठाची चव त्यांच्या थालीपीठाला नसणारच असं सुमनने बोलून दाखवलं असलं तरी त्यांच्याकडील तो दरवळ विसरेल ती सुमन कसली. एकदा त्यांच्या शेजारी माझा भास्कर शेवतेकर माझे मामांना भेटायला आम्ही गेलो असताना माझ्या या मिश्किल सखीने ते रियाजात दंग असताना हळूच त्यांच्या स्वयंपाकघरात शिरून त्या एकांड्या शिलेदाराने स्वतःसाठी तयार करून ठेवलेल्या टॉमॅटो ऑमलेटच्या चळतीतील काही नग पळवून आणून मोकळी पण झाली. आणि मला म्हणाली सुद्धा, त्या दिवशी साधं पाणी देखील विचारलं नाही त्या महाभागाने. आता बघूया आपलं कोणी काही लुटून नेलं आहे हे तरी ध्यानात येईल की नाही शंकाच आहे. असेच असतात का नाटक कलावंत मनस्वी, आपल्याच विश्वात सतत हरवून बसलेले. जीवनात संकल्प, त्याग आणि संयम आवश्यक आहे हे शाळेतील NCC कॅडेट असताना कळलं. आठवड्यातून 3 दिवस परेड करताना, एक साथ मार्चिंग करताना, 202 रायफलने फायरिंग करताना कमालीचा संयम हवा असायचा. तेव्हा जीव ओतून सारं काही शिकायचं हा मनोमन केलेला संकल्पच कामी आला. मात्र त्यासाठी कितीतरी सवयींचा त्यागही करावा लागला. अर्थात त्याचं चीज झालंच. आमच्या NCC ग्रुपचं उपसार्जंट होताही आलं, कारण मुख्याध्यापकाबाई आयेशा बेगम यांची कन्या वसीम हिची सार्जंट म्हणून आधीच निवड झालेली होती. शिवाय आमची चांगली मैत्री पण होती. त्यामुळे NCC कॅम्पमधील विविध स्पर्धेतील पुढे मिळत गेलेलं यश आमच्या सांघिक स्नेहपूर्ण प्रयत्नांचंच फळीत होतं. मात्र मार्चिंग आणि फायरिंग स्पर्धेतील प्रथम पारितोषिक मला घोषित झालं. त्यावेळी तिची नाराजी माझ्या डोळ्यांनी टिपली. त्यामुळे आनंदाला थोडंसं गालबोट लागलं हेही खरं आहे.
जालन्याच्या आमच्या NCC कॅम्पमध्ये जे एक डॉक्टर आले होते ते आमच्या एका सखीवर गुरुवचन कौरववर खूपच फिदा असल्यामुळे आम्हाला विशेष जाणवलं. कॅम्प प्रमुख कॅप्टन अलूवालिया कडक शिस्तीचे असल्यामुळे त्यांना सर्वच घाबरून होते. मला सुचलेली कल्पना मी सर्वांना सांगितली. रात्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला कॅप्टन अलूवालिया आवर्जून येत असत. त्यावेळी त्यांच्यासमोर आम्ही एक नाट्यप्रसंग सादर केला. त्यात माझी डॉक्टरची भूमिका, गुरुबचन कौरचं दुखणारं पोट तपासताना डॉक्टरांनी केलेले हावभाव हुबेहूब सादर केले. चाणाक्ष कॅप्टननी अचूक हेरलं आणि दुसरे दिवशी डॉक्टरांची रवानगी झाल्याचं कळताच आनंदही झाला. आपल्या कल्पना सात्विक, सकारात्मक आणि सकस जर असतील तर त्यातून सत्कर्मच घडतं. माणसाचे कष्ट हा उंबरठ्याचा दिवाच आहे. त्यानं वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडेही उजेड पडतो. हे पुढे केव्हा तरी ध्यानी आलं. असंच असतं का हे वय? कॅम्पमध्ये रोज आमच्या तंबूची परीक्षण होऊन त्यातही प्रथम येण्यासाठी स्पर्धा असायची. एक दिवस सुचलेल्या विचारातून आमच्या टेंटसमोरची सजावट, झेंडूच्या फुलांनी सजलेला तिरंगा परीक्षकांना भावला आणि प्रथम क्रमांक मिळवण्याचा आमचा संकल्पही सिद्धीच केला. अवघा संघ आनंदाने नाचायला लागला. शालेय जीवनात एक साधं बक्षीसही किती अमूल्य, आनंददायी असतं हे देखील अनुभवायला मिळालं. आयुष्य मस्तीत पण शिस्तीत कसं जगायचं ते आम्हाला तर ह्या कॅम्पने शिकवलं. शांत डोकं आणि उबदार मन मनातल्या चिंताच घालवतात आणि हेही अनुभवता आलं. सुट्टीत गावी जाताना येताना आपले जसे हाल होतात तसे गावकऱ्यांचेही होतात. पावसाळ्यात मनूर ते गारज हे सुमारे 2.5 ते 3 कोसांचं अंतर चिखल तुडवत तुडवत पायी जाणं, धावत धावत एसटी गाठणं कितीही कठीण असलं तरी गावची ओढ ही कधीच कमी होत नसायची. गौरीचा सण गाठण्यासाठी तर शहरातून जमेल ते खास नेणं, माळीवाडा एसटी स्टँडवर लक्ष ठेवून केवड्याची कणसं घेणं, जडशीळ पिशव्या दोन्ही हातात घेऊन पांदीतून चिखल तुडवताना तर कधी कपडेही चिखलाने माखायचे. मात्र वाड्यात पाऊल ठेवताच सगळा शिणभार क्षणात नाहीसा व्हायचा. उत्साह उसळून यायचा. एरवी माझी लाडकी राणी घोडी तिच्यावर स्वार होताना तिच्या पाठीवर प्रेमाने थाप मारली की लाडाने हुंकारत ती मान डोलवायची. गारजला पोचताच थांबण्याच्या ठिकाणी पोचताच शांत उभी राहायची. एसटीत चढताना एकवार तिच्याकडे लक्ष वेधून घेई. एकदा आईने गौरीसाठी केलेल्या करंज्या, साटोऱ्या आणि चनीच्या पापड्या दासकाकांना विशेष आवडतात म्हणून त्या देण्यासाठी गेले असताना त्यांनी गावाकडची अस्थेने चौकशी केली तेव्हा गावकऱ्यांसाठी मनूर ते गारज रस्ता तयार झाला तर पुढे एसटी देखील सुरू होऊन मोठी सोय होईल असा तर आम्ही त्यांच्या मागे घोषच लावला. आणि नंतर लवकरच समजलं की दासकाकांनी ते रस्त्याचं कंत्राट परिश्रमपूर्वक मिळवलं. जातीने लक्ष घालून रस्त्याचं काम वेगाने पूर्णही करून घेतलं. शिवाय आपल्या अजोळ गावी एसटी सुरू करण्याचं महत् कार्यही अंतःकरणपूर्वक करून घेतलं. औरंगाबादहून सायंकाळी 5 वाजता मनूरच्या एसटीत बसून प्रथम प्रवास केला त्यावेळी आनंदाश्रूंनी अभिषेक पात्र कितीतरी वेळ चालूच राहिलेलं होतं. दासकाकांसारखा एखादा माणूस वेदनांची फुलं कशी करतो हा वस्तुपाठ मिळाला. वंचितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी अशी संवेदनशील माणसं हवीतच नाही का? दातृत्वाच्या हातांनी आपणही कृतज्ञतेची फुलं दिली तर या भावनेने मन भरून आलं. कधी कुठलीही हुरहुर काहूर माजवून जाते, मनाला चटका लावून जाते. तसा चटका 10वीची मॅट्रिकची परीक्षा संपली की लागणारच आहे. याची चाहूल गावी घरी चालू असलेल्या माझ्या पुढील शिक्षणाची वाट अडवण्यासाठी उभारण्यात आलेली जबरदस्त मोहीम यशोशिखराकडे वळत असल्याचं खात्रीशीर कळलेलं होतं. तसाच मी मॅट्रिकची परीक्षाच देऊ नये असाही प्रयत्न अत्यंत निकराने चालू होता. संस्काराची वीण उसवत चालली आहे. त्यासाठी उत्तेजनाची शब्द ऊर्जाच परिवर्तनाची उर्मी निर्माण करू शकते नाही का? नवनिर्माणाच्या उर्मीने माणसाचं परिवर्तन घडू शकतं. संस्कृतीचा प्रकाश
आत्मोन्नतीची दिशा दाखवतो. शालेय जीवनात अशी दिशा देणारे गुरुजन लाभावेत हे माझं महद भाग्य होतं. विवेक आपल्या मनाचं सुकाणू आहे. विवेक ही मर्यादशील शक्तीही आहे. मर्यादा ही मनाच्या कुंपणासारखी असते. माणसाच्या मनुष्यत्वाची पारख त्याच्या विवेकी मनावरूनच करतात. असे संस्कार गुरुजनांच्या आचार आणि विचारातून सातत्याने घेऊन गेल्यामुळे मला विवेकाची कास अखंड धरता आली. कोणी कितीही कारस्थानं केली तरी मनाचा क्षोभ न झाल्यानेच माझं चित्त अभ्यासाचं शिवधनुष्य पेलू शकलं. संघर्षाशी शांत चित्ताने सामना करू शकलं. प्रथम क्रमांकाने शालांत परीक्षेत उत्तीर्ण होता आलं. एक स्वप्नही पूर्ण झालं, कारण तीच माझ्या शिक्षणाची लक्ष्मण रेषा ठरवली गेली होती. ती स्वीकारावी लागली. मात्र भगवंत एक दार बंद केलं की दुसरं उघडतो म्हणतात ना, त्याचा प्रत्यय मला आला. रिझल्टसाठी औरंगाबादला आलेली असताना त्याच दिवशी घराजवळच जी मराठा हायस्कूल शाळा होती तिचे मुख्याध्यापक भोसले सर वाटेत भेटले. माझं अभिनंदन करीत मला म्हणाले, पेपरमध्ये नाव वाचलंय सकाळीच, बक्षीस हवं आहे, आशीर्वाद हवेत आपले. असं म्हणताच माझ्या कार्यालयात आलीस तरच मिळतील. तिकडे जाताच विचारलं, काय डॉक्टर होणार? नाही, आजच गावी परत जाणार, सत्य जाणून हळहळले. मग माझ्या शाळेत एका शिक्षिकेच्या रजेच्या काळातील जागी रुजू होणार असशील तर तत्काळ नेमणूक पत्र देतो. वडिलांना विचारून ते सांगितलं आणि सोबत आलेले आप्पा घरी विसावा घेत असताना त्यांना गळच घातली. कारण मी मेडिकलला प्रवेश घ्यावा असं डॉक्टर गणपतराव वैद्य यांचा निरोप घेऊन त्यांची सुकन्या आणि माझी सखी विद्या वैद्य नुकतीच घरी येऊन पोचली होती. आप्पांनी तिला नकार देताना झालेल्या वेदना विसरायच्या आतच दुसरा नकार देणं त्यांना जमलं नसावं कदाचित. बालपणापासूनच आपल्या मुलीचं स्वप्न शिक्षणाच्या एका टप्प्यापर्यंतच पूर्ण करू शकलो, पण मनाचा निर्धार करत मला त्यांनी संमती देण्यासाठी पेटाळलं. मला आयुष्याच्या नवीन वळणावर केवळ आप्पांनीच संघर्ष झेलीत सानंद आणून सोडलं. श्वास, ध्यास आणि आस एकच शब्दहुंकार असलेल्या माझ्या मनाशी मीच माझ्याशी संवाद साधत शिक्षण वाटेवर आगळंच वळण घेतलं. शाळेचीच पुन्हा नातं जुळलं. आजवरच्या जीवन वाटचालीत शब्दांशी जे अत्यंत जवळकीचं नातं, जे विशेष जिव्हाळ्याने जतन केलं तेच कामी आलं. नवशब्दांची घुंगरं बांधून नववाटेवर मनाला उभारी देतच राहिलं. विद्यार्थ्यांना प्रथम सामोरी जाताना बळ मिळालं. जोडली अक्षरे नवती बुद्धीची उत्तरे, अशी अनुभूती आल्यास नवलते काय. मराठा हायस्कूलमधील सेवा शुभारंभीच मला एका बालवर्गातील तासिकेसाठी पाठवलं. पण ती वर्गातली छोटी मुलं मला इतके भंडावून सोडतील सारखं शी लागली असं म्हणून सतावून असा वैताग आणला की मी तासिका संपताच भोसले सरांना गाठलं आणि माझी सुटका करा असं विनवताच ते खळखळून हसले. माझं खरं तर वेळापत्रक हाती देत मला म्हणाले, ह्यापुढे बालवर्ग बंद. सहज आजमावलं पण अंदाज चुकीचा होता. वेळापत्रकाप्रमाणे 7वीच्या वर्गात गेले तर मुलं बेंचवर मुद्दामच उलटी बसलेली. मात्र धीटपणाने हातातलं मराठीचं पाठ्यपुस्तक उघडून त्यातील कविता वाचन सुरू केलं आणि आश्चर्य म्हणजे क्षणार्धात विद्यार्थी सरळ होऊन बसले. हळूहळू कवितेत हरवूनही गेले. त्यानंतर एकाही विद्यार्थ्यांनी कधीही मला त्रास दिला नाही. उलट भरभरून सर्वांनी प्रेमच दिलं. उलट कधी वानोळा म्हणून शेतातली भाजी, फळं, सीताफळं, पेरू, बोरं आणूनही द्यायची. 5वीतल्या मुलांनी तर इंग्रजी विषय कळायला आवडायला लागला म्हणून घरी सांगून शिकवणी घेण्यासही भाग पाडलं. त्यामुळे तात्पुरती लावलेली शिकवण्याची शैली विकसित होत गेली. शिकवण्याची आवडही वाढल्याने मन त्याच्यात रमूनही गेलं. मात्र मैत्रिणींच्या आग्रहानेच PUCची पदवीपूर्व परीक्षेचा फॉर्म भरला. त्यांनी पुरवलेल्या नोट्सचा अभ्यासही सुरू झाला. त्यामुळे कामाचा ताण खूपच वाढला. परीक्षा आणि नोकरी एकाच वेळी संपली. त्यावेळी यक्ष प्रश्न उभा राहिला. पण त्यातही ईश्वराच्या कृपेने औरंगाबादच्या नामवंत संस्थेच्या
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या जालना शाखेत शिक्षकाचं एक पद रिकामं असल्याने खासदार भाऊसाहेब वैशंपायन यांनी त्यासाठी झालेल्या मुलाखतीत झालेल्या प्रश्नोत्तरांच्या आधारे माझी निवड झाली असल्याचं मला सांगताच जालन्याची वाट धरावी लागली. नवीन ठिकाण, नवीन वातावरण, आत्यासह म्हणजेच अक्कासह राहण्याचं आप्पांनीच ठरवलं. इथेच आपण औरंगाबाद प्रकरण संपवणार आहोत. उद्यापासून आपण जालना शहरात प्रवेश करणार आहोत.